वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणचक्षुश्रोत्रम् अथो बलम् इन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोत्। अनिराकरणम् अस्तु अनिराकरणं मे अस्तु तदात्मनि निरते य उपनिषत्सु धर्माः ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे। वेदांत वैभव या उपक्रमाच्या माध्यमातून आपण उपनिषदांचा परिचय करून घेतो आहे आणि आपली बघता बघता 8 उपनिषदं झालीसुद्धा अभ्यास करून, निदान त्याचा परिचय करून आज आपण अभ्यासणार आहोत ते 9वं उपनिषद, श्वेताश्वतर उपनिषद। नाव वेगळं आहे आणि मुख्य म्हणजे महत्त्वाची जी दश उपनिषदं आहेत, म्हणजे ज्याच्यावर शंकराचार्यांनी भाष्य केले आहेत, अशी जी 10 महत्त्वाची उपनिषदं आहेत त्यामध्ये ह्याचं नाव नाही आहे। हे श्वेताश्वतर उपनिषद त्याच्यात नाही आहे, कारण जो मंत्र आहे, उपनिषदांचा परिचय करून देणारा जो मंत्र आहे तो असा आहे, ईशकेन कठ प्रश्न मुंडमांडुक्य तैतिरीही ऐतरेयच छांदोग्यम बृहदारण्यकम एवच। याच्यामध्ये श्वेताश्वतर नाहीच आहे, पण तरीसुद्धा मग आपण हे का अभ्यासणार आहोत? कारण हे अतिशय महत्त्वाचं उपनिषद आहे। हे महत्त्वाचं उपनिषद आहे कारण वेदातल्या संहितेबरोबर सुद्धा ह्याचं पठण नेहमी केलं जातं, त्यामुळे एका प्रकाराने याला मंत्रोपनिषद असंही म्हटलं जातं। याच्यातले मंत्र अतिशय महत्त्वाचे आहेत म्हणून याला मंत्रोपनिषद असं म्हटलेलं आहे। अहो एवढंच नाही तर महर्षी व्यासांनी ब्रह्मसूत्रामध्ये सुद्धा याच्यातल्या सुवचनांचा उल्लेख केलेला आहे। अर्थातच आता तुम्हाला प्रार्थनेवरनं लक्षात आलं असेल, प्रार्थना ही तुमच्या परिचयाचीच आहे। शेवटी हे सगळी जी 11 उपनिषदं आपण अभ्यासणार आहोत ही 4 वेदांमध्ये विभाजित झालेली आहेत। आणि जेव्हा मी प्रार्थना म्हणली ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु, तुम्ही तर आता जाणकार श्रोते आहात, विचक्षण असे श्रोते आहात, त्यामुळे तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल की ही यजुर्वेदाची प्रार्थना आहे आणि यजुर्वेदातल्या कृष्ण यजुर्वेदामधलं हे उपनिषद आहे। जसं आपण कठोपनिषद केलं, तैत्तिरीय उपनिषदाचा अभ्यास केला, अगदी तसंच हे श्वेताश्वतर उपनिषदसुद्धा ह्याच शाखेचं आहे, कृष्ण यजुर्वेद शाखा। आणि बघितलं तर ही तिन्ही उपनिषदं विद्वानांच्या आवडीची आहेत। कठ उपनिषदाचा आपण पुष्कळ वेळा बोललो आहे, स्वामी विवेकानंदांच्या अतिशय आवडीचं उपनिषद आहे आणि अनेक विद्वानांनी कठोपनिषदावर भाष्य केलं आहे आणि ते त्यांच्या आवडीचं उपनिषद आहे। तैत्तिरीय उपनिषद आपण आत्ताच अभ्यासलं, त्याच्यामध्ये सुद्धा आपण किती वेगवेगळ्या नवीन नवीन संकल्पनांचा अभ्यास केला, त्यामुळे तैत्तिरीय पण महत्त्वाचं आहे आणि तसंच अगदी हे श्वेताश्वतर उपनिषद तितकंच महत्त्वाचं आहे। पण मग ह्याचा समावेश का नाही केला? महत्त्वाच्या उपनिषदामध्ये ह्याला का गणलं जात नाही? तर त्याचं उत्तर असं आहे की ह्या उपनिषदामध्ये सुसूत्रता नाही आहे, थोडासा विस्कळीतपणा आहे। म्हणजे मंत्राची तर्कशुद्ध संगती ह्याच्यामध्ये आढळत नसली तरी एक सूत्र मात्र त्याच्यात निश्चित आहे आणि ह्या उपनिषदामध्ये एकूण 6 अध्याय आहेत आणि 113 मंत्र आहेत। म्हणजे मोठंच उपनिषद आहे, लहानसं नाही आहे।
ईशावास्य कसं अगदी 18 मंत्रांचं उपनिषद होतं किंवा मांडुक्य अगदी 12 मंत्रांचं होतं, तसं इतकं लहान नाही आहे, मोठं थोडं विस्कळीत आहे. पण एक आणखीन गोष्ट तुमच्या परिचयाची आपल्याशी बोलते की ज्यांचा पुरुष सूक्ताचा अभ्यास आहे किंवा पौरोहित्यामध्ये पुरुष सूक्त हल्ली समाविष्ट केलं जातं. पुरुष सूक्तांचा अभ्यास आहे त्यांना ह्याच्या, कारण ह्या सगळ्या उपनिषदामध्ये विराट पुरुषाचं वर्णन आहे. तो कसं आहे, सहस्रशीर्षा वगैरे त्याचं जसं वर्णन केलं आहे पुरुष सूक्तात, तशीच काही मंत्र ह्याच्यामध्ये सुद्धा आहेत. त्यामुळे तसं तुम्हाला ते ओळखीचं सुद्धा आहे. किंवा आपण भगवद्गीतेमध्ये 11व्या अध्यायात ज्या विराट पुरुषाचं वर्णन आहे तसं त्याच्याशी साधर्म्य सांगणारे हे उपनिषद आहे आणि म्हणून हे महत्त्वाचं आहे. आणि बघूया मग आता ह्याच्यात 6 अध्यायात असं म्हटलं मी, 113 मंत्र आहेत. त्याच्यातला हा पहिला अध्याय काय आहे तोही बघूया. आणि मुख्य म्हणजे ह्या उपनिषदाचं नाव श्वेताश्वतर का पडलं याचाही आपण थोडासा आधी अभ्यास करूया. आणि मग, कारण ह्या उपनिषदाचे जे द्रष्टे ऋषी आहेत ना, त्या ऋषींचं नावच आहे श्वेत ऋषी. आता हे श्वेत ऋषी आधी लहान असताना हा श्वेत ब्राह्मण कुमार होता आणि ह्या ब्राह्मण कुमाराचे आईवडील अगदी साधारण होता कुटुंब, म्हणजे वर्णाने ब्राह्मण होता, पण ह्याचं पालन पोषण एका दुसऱ्या श्रेष्ठ अशा महात्म्याने केलं होतं. अतिशय वात्सल्याने, अतिशय प्रेमाने आणि अतिशय त्याच्यावर चांगले संस्कार केले होते. असा हा जो श्वेत नावाचा ब्राह्मण कुमार होता, याचं पालनपोषण अतिशय शुद्ध सात्विक अशा वातावरणात झाल्यामुळे त्याच्या बुद्धीचा आणि त्याच्या ग्रहणशक्तीचा उत्तम विकास झाला होता. थोडी कथा बघूया आपण आणि मग नावाकडे वळूया. बुद्धी उत्तम, सात्विक संस्कार आहेत, सात्विक वातावरण आहे, त्यामुळे बुद्धी आणि ग्रहणशक्तीचा विकास झाला होता. आणि त्या आपला जो पालक पिता होता, बायोलॉजिकल वडील त्याचे वेगळे होते, पण ज्यांनी पालन पोषण केलं अशा पालक पित्याकडनं त्यांनी पुष्कळ विद्या संपादन केल्या होत्या या श्वेत नावाच्या ब्राह्मण कुमाराने. आणि जे संपादन केले, जे विद्या म्हणजे जे थेरॉटिकल नॉलेज आहे त्याच्याबरोबर त्याला प्रॅक्टिकल म्हणजे भोवतालच्या घटना, प्रसंग, माणसं, ऑब्झर्वेशन फार चांगलं होतं. त्याची निरीक्षण शक्ती उत्तम असल्यामुळे बाहेरच्या सगळ्या जगाचा आणि आपण शिकलो आहे त्याचा परस्पर संबंध तो लावत असे. म्हणजे तो माणसांचा सुद्धा अभ्यास करायचा असा होता. हे सगळं करत असताना त्यांनी स्वतःला कधीच श्रेष्ठ मानलं नाही बरं का. खरे जे श्रेष्ठ पुरुष असतात ते स्वतःमधल्या ज्या त्रुटी आहेत, जे न्यून आहे, जो कमीपणा आहे, ज्या कमतरता आहेत त्या दूर करत असतात. अगदी असंच या श्वेत नावाच्या ब्राह्मण कुमाराने आपल्यातले दुर्गुण हळूहळू करत दूर केले आणि तो परिपूर्ण बनला. त्यांनी अनेक ग्रंथांचा अभ्यास केला होता. गुरूंकडे म्हणजे वडिलांकडे तर तो पुष्कळ शिकला, पण अनेक ग्रंथांचा अभ्यास केला. म्हणजे सगळं जसं आयडियल आहे ना तसं तो वागत होता. योग्य वेळेला त्यांनी गृहस्थाश्रमसुद्धा स्वीकारला आणि गृहस्थाश्रम स्वीकारला तरी त्याच्या मर्यादा, त्याच्या सीमा, त्याची बंधनं तो जाणत होता. त्यामुळे अर्थप्राप्ती कशी करायची, कामोपभोग कसे घ्यायचे याच्यामध्ये सुद्धा त्याचा व्यवहार जो होता तो शुचितेचा होता, शुद्धतेचा होता, वेदप्रणीत असा होता. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमुळे अर्थातच प्रसन्न असायचा. बघा आता तुमच्या डोळ्यासमोर त्याचं चित्र तयार झालं आहे. लहानसा होता आधी श्वेत, मग पुष्कळ विद्या संपादन केल्या, विवाह झाला आणि अतिशय प्रसन्न, अतिशय देखणा आणि अतिशय माणसांविषयी आपुलकी किंवा जवळीक असणारा असा हा श्वेत होता. त्यांनी असंच सांगितलेलं आहे त्याच्या गृहस्थाश्रमांमध्ये सुद्धा. तो म्हणतो की त्यागाचा हट्ट नसावा आणि भोगाची लालसा नसावी. त्यागाचा सुद्धा कधीकधी अतिरेक होऊ शकतो की करायचा म्हणून मी त्याग करणारच असं नाही. त्यागाचा अट्टहास नसावा आणि भोगाची लालसा नसावी. श्वेत म्हणतात की आपण व्याप फार वाढवू नये, परंतु जे येणारे प्रसंगवशात जे येणारे व्याप आहेत त्याचा कंटाळाही करू नये. बघा किती सुंदर सगळं गीतेतलं तत्त्वज्ञान आहे. सुखदुःखे समे कृत्वा किंवा यदृच्छा लाभ संतुष्टो. जे सामोरं येईल ना त्याला आपण
व्यवस्थित त्याचा स्वीकार करावा. संकट आलं संकट आहे, सुख आलं सुख आहे. आपल्या गुणांचा डंका वाजवू नये. फार महत्त्वाचा संदेश आहे. आपल्या गुणांचं प्रदर्शन करू नये, त्यापेक्षा आपल्या गुणांनी आत्मदर्शन घ्यावं असंही त्यांनी सांगितलेलं आहे. हा स्वतः निंदास्तुतीमध्ये अडकत नसे, दुसऱ्यांच्या गुणांचं मात्र जरूर कौतुक करत असे. म्हणजे गुणी तर होताच, पण गुणग्राहक पण होता. जसं म्हटलेलं आहे, गुणी गुणम वेत्ती, त्यामुळे तो स्वतः गुणी असल्यामुळे दुसऱ्यांच्या गुणांची कदरसुद्धा करत होता. पण त्याच वेळेला त्यांनी असंही सांगितलं की दुसऱ्यामध्ये दोष दिसले तर ते बोलून दाखवू नये, तिथे तटस्थ राहावं असंही म्हटलेलं आहे. आणि सतत ईश्वर स्मरण करावं असा त्यांचा संदेश आहे. बघा किती शुद्ध आचरण आहे, विचारामध्ये किती पारदर्शकता आहे, आणि विवेक आणि संयम हा त्यांचा स्थायी भाव झाला होता. पुष्कळ वेळा ते एकांतात राहत होते, पण एकांतात राहत होते म्हणून लोकांना टाळत होते असंही नाही. अगदी समर्थ रामदास स्वामींसारखंच आचरण वाटतं आहे की कधी लोकांत कधी एकांत, कधी गलबला कधी निव्वळ, ऐसा कंठित जावा काळ, असा हा श्वेत होता. आणि लोकांनी कितीही प्रश्न विचारले तरी त्यांच्या प्रश्नांना तो न कंटाळता उत्तरंसुद्धा देत असे. त्यामुळे काय झालं त्याच्या, आणि खरंच आहे असं, आपण वेदप्रणीत जर का शास्त्रानुसार आचरण असेल तर परमेश्वर हे सगळं बघत असतो. आणि त्यामुळे त्याच्यावर कृपेची अगदी वर्षाव झाला. आणि मग अनेक शुभ गोष्टी घडू लागल्या. त्याचं चित्त तर शुद्ध झालंच, श्रद्धा भक्तीमध्ये वृद्धी झाली, सद्गुरूंची कृपा होतीच. आता त्याची अहंताही क्षीण झाली आणि ज्ञानाचा उदय झाला. असं करता करता आता 2 तपं निघून झाली. आता हा श्वेत आधी लहान होता, मग तरुण झाला, आता प्रौढ झालेला आहे. 2 तपं म्हणजे 24 वर्ष निघून गेली. आणि मग पवित्र क्षेत्री ब्राह्ममुहूर्तावर एकदा निर्विकार सर्व व्यापक ब्रह्म त्याच्यासमोर प्रगट झालं, साक्षात्कार झाला त्याला. म्हणजे ब्रह्मदर्शन घडलेलं आहे. हे सगळं घडत असताना अर्थातच सात्विक मनोवृत्तीचा हा श्वेत, त्याचं अंतःकरण अगदी उचंबळून आलं. नेत्रातून घळाघळा अश्रू व्हायला लागले. त्यांनी त्या परब्रह्माच्या, म्हणजे ते शिवरूपात त्यांनी दर्शन दिलं होतं, त्या शिवाच्या चरणांना मिठी घातली. आणि शिवानीसुद्धा किंचित स्मित करत याला वात्सल्याने उचलून घेतलं, आलिंगन दिलेलं आहे. पाठीवरून त्याच्या वात्सल्याने हात फिरवला आणि त्या उज्ज्वल प्रकाशात, त्या परब्रह्माच्या, त्या शिवाच्या उज्ज्वल प्रकाशात श्वेताचं तेज अधिकच उजळलं. आणि जे श्वेत होतं म्हणजे जे शुभ्र होतं, जे धवल होतं, ते श्वेततर झालं. लक्षात घ्या नावाचा अर्थ. आधी श्वेत होतंच, आता काय झालं श्वेततर, म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणतो ना आपण, हायर हायेस्ट, तसं व्हाईटर आणि व्हाईटेस्ट, सुपर व्हाईट ज्याला आपण म्हणतो, असा हा झाला. आणि म्हणून तो श्वेताचा श्वेततर झाला. आणि म्हणून या उपनिषदाचं नाव आहे श्वेततर उपनिषद. खरं नाव काय आहे श्वेततर उपनिषद, पण ते म्हणताना श्वेताश्वतर असं झालं त्याचं, आणि म्हणून तेच नाव नंतर रूढ झालं. हे श्वेत ऋषी जे होते, अलौकिक ब्रह्मज्ञानाने ते तपश्चर्याने ते ब्रह्मज्ञानी तर झालेच, प्रपंचात राहूनसुद्धा कसं परमार्थाचं आचरण करावं किंवा ही शुद्धता कशी पाळता येईल हे सगळं त्यांनी आपल्या आचरणातनं दाखवून दिलेलं आहे. इंद्रिय संयम त्यांचा उत्तम होता. श्रुती माता त्यांना प्रसन्न झाली आणि ब्रह्मज्ञानाने भारलेले मंत्र त्यांच्यासमोर अक्षरशः प्रगट झाले. अवर्णनीय आनंद झाला. आणि अशा वेळेला ते रुद्र अंतर्धान पावलेलेत, म्हणजे असे श्वेताचे श्वेततर झाले. इथपर्यंत आपल्याला त्यांच्या एकूण म्हणजे जीवन प्रवासाचा थोडासा अंदाज आला असेल. आता हे श्वेततर जे ऋषी होते ते अनेक ठिकाणी विद्वत सभेला जायचे. पूर्वी विद्वत सभा चालायच्या, शास्त्रार्थ ज्याला म्हणतात, किंवा सामान्य भाषेमध्ये ज्याला वादविवाद म्हणतात, पण चांगल्या अर्थाने वादविवाद. वादे वाद जायते तत्वबोधा, असा वादविवाद. असंच एकदा एका ठिकाणी धार्मिक सभा होती, धार्मिक उत्सव होता. आणि धार्मिक उत्सवामध्ये सुद्धा या विद्वत सभा असायच्या.
आणि खरंच आहे, तिथे अनेक विद्वान जमलेले होते आणि त्यांची चर्चा चाललेली होती. चर्चा म्हणजे प्रश्न उत्तरं चालली होती आणि काहींनी प्रश्न विचारले, काहींनी त्याची उत्तरं दिली, काहींनी ते खोडून काढलं, असं सगळं चाललं होतं. खरं सांगू का, मुळामध्ये प्रश्न पडणं हाच एक बुद्धिमत्तेचा एक पहिली पायरी आहे. प्रश्न पडायलाच पाहिजेत माणसाला. लहान मुलं बघा ना, किती प्रश्न विचारतात, कारण त्यांची चौकस बुद्धी असते, त्यांची जिज्ञासू वृत्ती असते. आपल्याही मनात प्रश्न असतातच, लहानपणापासून पुष्कळ प्रश्न असतात, पण काही प्रश्न आपले अनुत्तरितच राहतात, कारण आपण ते विचारायचं धाडसच करत नाही. पण खरा बुद्धिमान कोण आहे, किंवा आपण ह्याच्यामध्ये सुद्धा पाहिलं होतं भगवद्गीतेमध्ये, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. प्रश्न भरपूर विचार, आणि कसे परिप्रश्न, सगळ्या बाजूनी सर्वांगीण प्रश्न विचारायला हवेत. किंवा आणखीन एकदा आपण ह्याच्याबद्दल बोललो होतो, आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. जिज्ञासू कोणाला म्हटलं आहे? जो प्रश्न विचारतो तो जिज्ञासू. आणि प्रश्न विचारले तरच त्याची उत्तरं मिळतील ना, तरच संशयाचं निरसन होईल आणि तरच निस्संदेह होता येईल. अगदी विवेक चूडामणीमध्ये सुद्धा आचार्यांनी सांगितलं आहे की ज्याला स्वतःचा विकास करून घ्यायचा आहे, ज्याला स्वतःची उन्नती साधायची आहे, त्यांनी प्रश्न विचारलेच पाहिजेत. आणि विवेक चूडामणीमध्ये आचार्यांनी फार सुंदर प्रश्नांचा त्याच्याबद्दल एक श्लोक म्हणलेला आहे, को नाम बंध. हे बंधन आम्ही ऐकतो खरं, पण नेमकं बंध कशाच आहे? को नाम बंध कथमेश आगत. हा आलाय तरी कुठून? बंधन हा आलाय तरी कुठून? को नाम बंध कथमेश आगत, कथम प्रतिष्ठास्य, कशावर हा आधारित आहे? कथम विमोक्ष, या बंधनातनं बाहेर कसं पडायचं? विमोक्ष, मोक्ष, मुक्ती म्हणजे काय आहे नेमकं? को सावनात्मा, हा अनात्मा म्हटलाय, तो तरी कोण आहे? परमहा कः आत्मा, आणि दुसरा आत्मा ज्याला म्हटलाय तो काय आहे? अनात्मा म्हणजे काय आहे? तयोर विवेक कथमेतत् उच्यताम, आणि त्याच्यामधला विवेक कसा करायचा हे तुम्ही सांगा. असं विवेक चूडामणीमध्ये शिष्यांनी प्रश्न विचारलेत. हे 7 प्रश्न आहेत. आणि हे जो जिज्ञासू आहे, ज्याला या मार्गावर प्रगती करायची, किंवा जो साधकावस्थेत आणि ज्याला सिद्धकडे जायचं आहे, त्यांनी हे 7 प्रश्न विचारलेच पाहिजेत. बंध म्हणजे काय? मोक्ष म्हणजे काय? आत्मा म्हणजे काय? अनात्मा म्हणजे काय? या सगळ्याचा आधारभूत काय आहे? हे सगळे प्रश्न त्याच्यामध्ये आलेले आहेत. आपल्याही मनात अनेक प्रश्न असतात, पण आपण त्याच्याबद्दल फारसं बोलत नाही. आता इथे विद्वत सभा अशाचसाठी भरलेली असते की ज्याच्यामध्ये क्लॅरिटी यावी, किंवा एखाद्याने मत मांडलं तर ते खंडन करायचं आणि आपल्या मताचं मंडन करायचं. त्यामुळे आपण मागे पाहिले, त्याच्यामध्ये जल्प आहे, त्याच्यामध्ये विवाद आहे, किंवा त्याच्यामध्ये काय म्हणतात, वितंडा आहे. जल्प, वितंडा आणि वाद असे 3 भाग त्याच्यामध्ये असतात. हे मागे आपण पाहिलं होतं. आता आपण प्रत्यक्ष उपनिषदाला सुरुवात करू. आता बॅकग्राऊंड तुमच्या मनात तयार झाली. या श्वेत ऋषींबद्दल आदर, किंवा त्यांच्याबद्दल एक अतिशय पूजनीय असा भाव तयार झालेला आहे. आता त्या सभेमध्ये नेमकं काय घडलं ते बघूया. या उपनिषदाची सुरुवातच मुळी हरिओमनी झालेली आहे. आत्तापर्यंत आपण नुसतं ओम बघत होतो. आता ह्या उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे हरिओम. हरिओम का म्हटलं होतं? कारण हरी म्हणजे हरण करणारा आहे, जगताच्या भासांचं हरण करणारा जो आहे त्याचं खरं स्वरूप ह्याच्यात दाखवलेलं आहे. किंवा दुसऱ्या अर्थाने पाहिलं तर अज्ञानाचं हरण करणारा आहे, किंवा मीचं हरण करून अद्वैत प्रचितीला आणून देणारा, असा हा अध्याय आहे, किंवा असं हे उपनिषद आहे. म्हणून सुरुवात झाली आहे हरिओमनी. श्रीसूक्ताची सुरुवातसुद्धा हरिओम हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्णरजतस्रजाम अशी आपण करतो ना. हरिओम हे काही उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे. किंवा संत साहित्यामध्ये सुद्धा हरिही ओम म्हणताना हरी हा केवल ब्रह्म समजला जातो, आणि म्हणून ओम या ध्वनीच्या पूर्वी तो अस्तित्वात होता, म्हणून काही ठिकाणी हरिही ओम असं म्हणण्याची पद्धत आहे. आता इथे तर सगळेच विद्वान जमलेत, सगळे विद्वान आहेत, ऋषीमुनी आहेत, आणि त्यांची चर्चा कशाविषयी चालली आहे? ब्रह्माविषयी चालली आहे, आणि ब्रह्म प्राप्त कसं करायचं याच्याविषयी चर्चा चालली आहे.
आणि त्याच्यातून विचार स्पष्ट होत जातात. न्यून असेल, कमतरता असेल तर त्याच्यावर मार्गही निघतो. एखाद्या मतावर सर्वांगीण असा विचारही केला जातो. हे सगळं आहे. आणि मग आता त्याच्यात 7 प्रश्न विचारलेत. त्याच्यातही प्रश्न काय विचारले ते आधी बघू. आधी मंत्र वाचते, ते मग त्याचा अर्थ बघूया. हरिः ओम ब्रह्मवादिनो वदंती. हा परिचय झाला, ही सुरुवात आहे. हरिः ओमनी सुरुवात झाली, वंदन केलेलं आहे. आणि कोण बोलतं आहे? ब्रह्मवादिनो, बहुवचन वापरलं आहे. एक ब्रह्मवादी नाही आहे, असे अनेक ब्रह्मवादी जमलेले आहेत आणि ते वदंती, ते बोलत आहेत. काय बोलत आहेत? किं कारणम, किं कारणम ब्रह्म कुतः स्म जाता, जीवामकेन क्वच संप्रतिष्ठा, अधिष्ठिताः केन सुखेतरेषु वर्तामहे ब्रह्मविदो व्यवस्थां. काय प्रश्न विचारले? एकमेकांना विचारतात. या जगाचं कारण काय आहे? जे जे दिसतंय ते कशाने बनलेलं आहे? याचा कच्चा माल काय आहे? ह्याचं रॉ मटेरियल काय आहे? या सगळ्याचं उत्तर एकच आहे, ते म्हणजे ब्रह्म. ऐतरेयमध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं, इदम अग्रे एक आत्मा वै आसीत. सगळ्यात सुरुवातीला फक्त एक आत्मा होता, त्या व्यतिरिक्त काही नव्हतं. आणि त्यामुळे त्यापासून जगाची निर्मिती झाली असणार, असा एक रेफरन्स आहे. पण आता बघूया ह्या मंत्रामध्ये काय म्हटलेलं आहे. ते म्हणतात की ब्रह्म हे जगाचं उपादान कारण किंवा समवाय कारण असेल तर शिवाय ते निमित्त कारणसुद्धा आहे. कारण जगतः कारणं किं, त्याचं उत्तर लगेचच दिले ब्रह्म. वयम कुतः जाता स्म, वयम म्हणजे आपण, कुतः म्हणजे कुठून, जाता म्हणजे निर्माण झालो आहोत. जाता स्म, आपण सगळे कुठून निर्माण झालो आहोत. केन जीवामः, आम्ही कशामुळे जिवंत राहतो आहे. तैत्तरीय उपनिषद तुम्हाला आठवलं असेल. कशातून निर्माण झाले, कशामुळे जिवंत राहते आणि कशामध्ये विलीन होणार आहे. हेच 3 प्रश्न होते की नाही. भृगुवारुणी संवाद पाहिला होता आपण. इथेच तेच म्हणलेलं आहे, आपण जगतो कशावर. केन जीवामः क्वच संप्रतिष्ठा, आम्हाला आधार कुणाचा आहे. विलीन झाल्यानंतर आम्ही परत कशामध्ये सामावून जातो, आमचा लय कशामध्ये आहे. सुखेतरेषु केन अधिष्ठिताः वर्तामहे, आम्ही सुखदुःखांचा, अलिप्ततेचा जो भोग घेतो तो कुणाच्या द्वारे प्रेरित होऊन घेतो. ही व्यवस्था कुणाची आहे. असे याच्यामध्ये 5 प्रश्न विचारलेत या पहिल्या मंत्रामध्ये. आणि खरंच आहे, कुणाही विचारवंताला असे प्रश्न पडायलाच हवेत. खरं तर पडायलाच हवे. कारण सृष्टीमध्ये जड आणि चेतन असे 2 भाग आहेत, ज्याला आत्मा आणि अनात्मा म्हटलेलं आहे. बघा, जडमध्ये सगळं येतं आहे. सगळं जे दिसतंय ते सगळं जडच आहे. म्हणजे अगदी वायू, द्रव, घन हे सगळे पदार्थ जड आहेत. आणि चेतनमध्ये जो आत्मा आहे किंवा ज्या योनी आहेत, 4 योनी आहेत, अंडज, स्वेदज, जारज आणि उद्भिज, ह्या सगळ्या योनी त्याच्यामध्ये येतात. आता याच्या मागचा प्रेरक कोण आहे? या सगळ्यांना प्रेरणा देणारा कोण आहे? आणि ह्या गोष्टी निरंतर येत असतात. तर आणि अंतिम गंतव्यस्थान काय आहे? आम्हाला पोचायचे कुठे हे तरी कळू दे ना. तर आम्ही त्या दिशेने प्रयत्न करू. आम्हाला पोचायचे कुठे? आणि आम्ही हा जीव आहे. आम्ही म्हणजे आपण आता जीव सगळे असं धरूया. स्वाधीन आहे का पराधीन आहे हे तरी सांगा. हे सगळं विचारलं आहे. आता त्याच्यावर उत्तरं येत आहेत. उत्तरं अर्थातच पुष्कळ दुरून दुरून विद्वान आलेले आहेत. त्यांचं स्कूल वेगळेलं आहे, त्यांची विचारप्रणाली वेगळी आहे आणि त्यामुळे उत्तरं भिन्न आहेत. वेगवेगळी उत्तरं येत आहेत. आता बघा, प्रत्येकजण आपापलं मत मांडू लागला. काय काय मत मांडलं आहे? कालस्वभावो नियतिर्यदृच्छा भूतानि योनिः पुरुष इति चिंत्या संयोग येषां नत्वात्मभावात आत्माप्यनीश सुखदुःख हेतोः. दुसरा मंत्र हे सांगतोय. असं म्हटलेलं आहे की सगळ्याचं मूळ काय आहे? तर काळ हे सगळ्याचं मूळ आहे. असं एकाने उत्तर दिलं बरं का. हे चूक का बरोबर आता आपण बघणार नाही. आता फक्त आपण उत्तरं बघूया. एका ब्रह्मविद व्यक्तीने उत्तर दिलं की काळ हे सगळ्याचं मूळ आहे.
वस्तू किंवा प्राणी कोणत्या तरी काळात जन्मतो, कधी उत्पन्न होतो, अस्तित्वात येतो, कुठल्या तरी वेळी मरतो, नष्ट होतो आणि सृष्टीची उत्पत्तीसुद्धा कुठल्या तरी काळात झाली आहे ना. त्यामुळे प्रलयसुद्धा कधी काळी होणार आहे. त्यामुळे उत्पत्ती, स्थिती, लय हे सगळे काळातच होतात. त्यामुळे काळ हे सगळ्याचं कारण आहे असं एका विद्वानाने सांगितलं. सगळ्या घटना काळामुळेच होतात. काळच आम्हाला जन्माला घालतो, काळच वाढवतो आणि काळच शेवटी विलीन होताना आम्ही काळातच विलीन होतो. हे मत मांडलं. बरोबर वाटलं आहे का तुम्हाला? नाही, बरोबर नाही आहे. कारण दुसऱ्या विद्वानाने लगेच ते मत खोडून काढलं. ते म्हणाले, अहो, काळाला स्वतंत्र अस्तित्व नाही आहे. काळाला स्वतंत्र अस्तित्व आहे का? नाही आहे. तो कशावर तरी अवलंबून आहे. म्हणजे बघा ना, सूर्यामुळे दिवस रात्र होते. काळाचे विभाग आहेत. कला आहे, विकला आहे, काष्ठा आहे, क्षण आहे, विपल आहे, दंड आहे, घटी आहे, मुहूर्त, प्रहर, दिवस, रात्र, सप्ताह, पक्ष, मास, संवत्सर असे किती काळाचे तुकडे केलेले आहेत. मग हे काळ हे उत्तर असू शकत नाही. त्यामुळे हे बरोबर नाही. आता एक मांडला आणि एक खोडून काढला. दुसरा म्हणाला स्वभाव, हेच त्याचं उत्तर आहे. स्वभाव, आपण स्वभाव म्हणतो तो नाही. सृष्टी ही स्वभावतःच प्रगट झाली. तिला व्यक्त व्हायचंच होतं म्हणून ती झाली. त्या त्या वस्तूच्या ठिकाणी ते बीज असतं आणि त्यातून सगळा पुढचा विस्तार होतो. म्हणजे आंब्याच्या कोईतून आंबाच जन्माला येणार. कारल्याच्या बीमधनं कारलंच येणार. पाणी कसं आहे, पाणी हे प्रवाहशील आहे, पाणी वाहतच जाणार उताराकडे. अग्नी कसा आहे, दाहकच आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कशावर अवलंबून आहेत? स्वभावावर. अग्नीला हात लावला ना अगदी मला गार वाटलं असं होईल का? असं होणारच नाही आहे. कारण अग्नी दाहक आहे, हा त्याचा स्वभाव आहे. त्यामुळे स्वभाव हे सगळ्याचं मूळ आहे. पण नाही, हेही उत्तर खोडून काढलं गेलं. मग तिसरे विद्वान म्हणाले की नियती हे सगळ्याचं कारण आहे. नियती म्हणजे नियती, सगळ्या मागची सूत्र ही नियतीच हलवत असते. नियतीपुढे कुणाचंही काहीही चालत नाही. नियतीपुढे विवेकसुद्धा टिकत नाही. प्रत्येक गोष्टीमागे नियती असली तरी आता दुसऱ्याने खोडून काढले की नियती हे आपलं काम आपण स्वतः करत नाही. कारण नियती घडवण्यासाठी दुसरा कोणी निमित्त मात्र तरी असायला पाहिजे. त्यामुळे नियती हे सृष्टीचं कारण होऊ शकत नाही. चौथे विद्वान म्हणाले यदृच्छा हे कारण आहे. यदृच्छा म्हणजे भगवंताची इच्छा. भगवंताच्या इच्छेने सहज नैसर्गिकतेने झालेली गोष्ट म्हणजे यदृच्छा. पाहिला होता श्लोक आपण. यदृच्छा लाभसंतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः. मग यदृच्छा हे कारण आहे का? भगवंतांना इच्छा झाली आणि ही सृष्टी निर्माण झाली आहे. थोडंसं बरोबर आहे. म्हणजे कारण नसताना ज्याच्या कारणाचा शोध लावता येत नाही, त्याचा ठाव लागत नाही, ती यदृच्छा आहे. पण तसं नाही आहे. हेच केवळ कारण असू शकत नाही. मग पंचमहाभूत कारण आहे का? अहो, पंचमहाभूतांही सुद्धा निर्मित आहेत. कुणीतरी निर्माण केलं आहे. त्यामुळे तेही मूळ कारण नाही. मग योनी हे आहे का? योनी म्हणजे जिथून जन्म होतो त्याला योनी म्हटलेलं आहे. म्हणजे योनी हे कारण होऊ शकतो का? म्हणजे प्रकृती हे कारण होऊ शकते का? नाही नाही नाही, प्रकृती पण नाही. कारण प्रकृती ही मुळात जड आहे. ती पुरुषाच्या आधाराने काम करते. पुरुषाच्या अस्तित्वावर, पुरुषाकडनं तिला प्रेरणा, चैतन्य, ऊर्जा मिळते, तेव्हा ती काम करते. ती स्वतः काही काम करू शकत नाही. म्हणून योनी हे पण कारण नाही. मग चेतन पुरुष हे कारण असेल का? चेतन पुरुष हे आपल्याला वाटतं बरोबर आहे, पण तो स्वतः काहीही करत नाही. कारण तो अकर्ता आहे ना. तो काहीच करत नाही. तो उदासीन आहे, तो अकर्ता आहे. तो या निर्मितीच्या फंदातच पडणार नाही. म्हणजे ही सगळी कारणं सांगितली आणि सगळी खोडून काढलेली आहे. मग या सगळ्यांच्या संयोग होऊन ही सृष्टी निर्माण झाली असेल का? पण मग त्यांना एकत्र आणणारा कोणीतरी तिसरा असला पाहिजे ना. सगळ्यांचं समजा मिक्स करायचं झालं तर त्यांना आणणारं एकत्र कोणीतरी आहे का? मग आत्मभाव म्हणजे जीव हे कारण आहे का? नाही नाही, पण जीव तर परवश असतो. जीवाला स्वतःला काहीच घडवता येत नाही. त्याच्या इच्छेप्रमाणे तो काहीच वागू शकत नाही. तो स्वतः परवश किंवा अनिश आहे असं म्हटलेलं आहे. मग तो कशी सृष्टीची निर्मिती करणार? त्याच्यामध्ये बौद्धिक किंवा अन्य कुठलीच क्षमता नाही. त्यामुळे ही सगळी कारणं मांडली आणि खोडून काढली. असे आपण आता 16 मंत्र बघणार आहोत. 16 नाही झाले तरी महत्त्वाचे बघूया.
आणि मग बघा, ते ध्यानयोगानुगता अपश्यन् देवात्मशक्तिं स्वगुणैर्निगूढां यः कारणानि निखिलानि तानि कालात्मयुक्तान्याधितिष्ठ इत्येकः. आता याच्यात काहीतरी सोल्युशन पाहिजे ना, याच्यावर काहीतरी उत्तर पाहिजे, म्हणून सगळेजण ते ध्यानाला बसले. आता उत्तर कुठे मिळतं? आपण मागेही पाहिलं होतं की ध्यानामध्ये उत्तर मिळतात. आणि ध्यान म्हणजे काय आहे? विचारांना सूक्ष्मता येते, विचार अधिकाधिक तरल होत जातात आणि अधिकाधिक एकाग्रता वाढत जाते, म्हणून ध्यान आहे. ध्यान म्हणजे एकाच विषयावर आपलं लक्ष केंद्रित करणं. आणि मग सगळेजण त्या सगळ्यांनी ध्यान केलं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की जो परमात्मा आहे त्याच्या शक्तीचं ह्या सगळ्यांवर नियंत्रण आहे. परमात्म्याची शक्ती म्हणजे ती माया, जिच्या ताब्यात ह्या सगळ्या गोष्टी आहेत तीच मूळ कारण असणार. म्हणजे परमात्मदेव हाच सगळ्याचं मूळ कारण आहे असं म्हटलेलं आहे. आता हे सगळं झाल्यानंतर हे तिन्ही ज्या वस्तूवर भासमान होतात ती सद्वस्तू म्हणजे कोण आहे? ती माया आहे. ही माया शक्ती आहे तरी कशी? ती निस्सत्व आहे. वस्तूत आता बघा, म्हटलं इथे मायेला मान दिलेला आहे, आदर केलेला आहे, पण म्हटलं आहे या मायेमध्ये स्वतःचं काही स्वत्व नाही आहे. ती निस्सत्व आहे, ती कार्यगम्य आहे. म्हणजे त्या अदृश्य शक्तीला तिच्या कार्यावरनं ओळखता येतं. बघा, कार्यावरनं ओळखता येतं. आणि ती ज्ञाननिवर्त्य आहे, ज्ञानाने ती निवृत्त होते. ती अनादी आहे, तिचा प्रारंभ कुठे सांगता येत नाही. ती अनिर्वचनीय आहे, तिचं वर्णन करता येत नाही. अशी 5 लक्षणं मायेची सांगितली. ती निस्सत्व आहे, तिच्यामध्ये स्वतःचं काही नाही आहे. त्याच्यानंतर कार्यगम्य आहे, अदृश्य शक्तीतून कळतं. एखादा आपण वृक्ष लावला आणि हळूहळू 5 वर्षामध्ये तो वृक्ष मोठा झाला, त्याच्यावरनं आपल्याला प्रकृतीचा अंदाज येतो की हां, ही आहे म्हणून हे झालेलं आहे. किंवा एखाद्या वस्तूचं रूपांतरण होतं, त्याच्यामागे प्रकृती आहे म्हणून घडलेलं आहे. म्हणजे कार्यावरनं तिचा अंदाज लावता येतो, पण तिला शोधता येत नाही. बरं, तिचा प्रारंभ ठाऊक नाही आहे. बरं, ती ज्ञानाने ती निवृत्त होते. एकदा ज्ञान झालं की ही प्रकृती शून्यवत भासायला लागते. अशी त्याची लक्षणं सांगितलेली आहे. आता अशी लक्षणं सांगताना पुढच्या 4थ्या मंत्रात म्हटलेलं आहे, तमेक नेमीं त्रिवृत्तं षोडशान्तं शताधारं विंशति प्रत्यराभिः अष्टैकैषड्भिः विश्वरूपैकपाशं त्रिमार्गभेदं द्विनिमित्तैकमोहम्. आता ध्यानामुळे त्यांना तरल अवस्था प्राप्त झाली, त्याच्या सूक्ष्म दर्शनं घडली, त्याच्यातनं त्या शक्तीचं अचिंत्य असं दर्शन त्यांना घडलेलं आहे. पण त्याच्यामध्ये त्यांना एक गोष्ट कळली. या सगळ्यांनी जे ध्यान केलं ना, त्यांना एक कळलं की विश्व हे प्रचंड असं मोठं चक्र आहे. या चक्राला वेढून राहणारी एक नेमी आहे. आपण हा विषय मागे अभ्यासलेला आहे. चक्र नेमी किंवा चक्र नेमीनाथ असं जैन लोकांमध्ये नाव असतं. नेमी म्हणजे त्या चक्राचा आस जो असतो त्याला नेमी असं म्हटलेलं आहे. ती ह्याला एकत्र ठेवते. कोणत्याही चक्राच्या मध्यभागी एक तुंबा किंवा एक नाभी असते, त्यातून अनेक आरे निघतात. मोठा परिघ असेल तर त्याला प्रति आरे असतात. सायकलला म्हणा किंवा मोठ्या चक्राला असे आरे असतात आणि मध्ये उपआरे म्हणजे असे तिरके आरे असतात. त्या आऱ्यांच्या भोवती लाकडी वेष्टन असतं आणि ते लवकर झिजू नये म्हणून त्याच्या भोवती लोखंडी धाव असते. विश्वचक्रसुद्धा असंच आहे. त्यांनी वर्णन करताना असं म्हटलेलं आहे, मधले जो तुंबा आहे ते सगळं अज्ञान आहे. या अज्ञान, आता बघा 2 निमित्त आहेत, पाप आणि पुण्य ही 2 निमित्त आहेत, त्याच्यामुळे जन्म घ्यावा लागतो. या चाकाचे मार्ग 3 आहेत, अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक. देहपतनानंतर कुठे जातात? देवयान, पितृयान किंवा अधोगतीला, असं सगळं वर्णन केलं. लाकडाचे 3 घेरे म्हणजे त्रिगुण आहे. षोडशांत म्हणजे 16 टोकं आहेत. षोडश अंत 16 टोके आहेत त्याला. म्हणजे ते कुठली आहेत 16 टोकं? तर अष्टधा प्रकृती आहे, म्हणजे स्थूल अष्टधा आणि सूक्ष्म अष्टधा, 8 आणि 8 16 असे मार्ग आहेत. विंशती म्हणजे 20 आरे आहेत. ते कुठले आहेत? 10 इंद्रिय, 5 विषय, पंचप्राण. या आर्यांना शोभिवंत करण्यासाठी आणखीन काही गोष्टी लावलेल्या आहेत.
म्हणजे ती 6 अष्टक आहेत. अष्टधा प्रकृती आहे, सप्तधातू आहे, जाणीव आहे, षड्गुण आहे, महासिद्धी आहेत. अशा अनेक गोष्टींनी ते चाक सजवलेलं आहे. पण सगळ्याचं मूळ काय आहे तर अज्ञान हे सगळ्याचं मूळ आहे. ही माया दिसते कशामुळे तर अज्ञानामुळे असं म्हटलेलं आहे. आता मधला एक श्लोक गाळू आणि आपण पुढचा बघूया. 6वा मंत्र बघूया, कारण मोठं आहे ना, आपल्या एका तासात व्हायला पाहिजे. सर्वा जीवे सर्व संस्थे बृहन्ते अस्मिन् हंसो भ्राम्यते ब्रह्मचक्रे पृथगात्मानं प्रेरितारं च मत्वा जुष्टस्ततस्तेत्ना मृतं तत्त्वमेति. सगळ्या भूतांना उत्पन्न करणाऱ्या, जगवणाऱ्या, सगळ्यांचं आश्रयस्थान असलेल्या, आकाराने बृहत खूप मोठा असलेल्या या ब्रह्मचक्रामध्ये हंस हा म्हणजे तो जीव फिरत राहतो. बघा किती सुंदर रूपक केलेलं आहे. आपण सुद्धा चक्राकार गतीमध्ये फिरत राहतो. का तर तो त्या प्रेरक परमात्म्यापासून स्वतःला वेगळं समजतो, अलिप्त समजतो असं म्हटलेलं आहे. पण परमात्म्याच्या कृपेने जर दोघं भिन्न नसून एकच आहे असं वाटलं तर त्याला उत्तम गती म्हणजे अमृतत्व प्राप्त होतं असं म्हटलेलं आहे. म्हणजे ह्या संसार बंधनातनं सुटायचं कसं, पडलो आहे कशासाठी आणि सुटायचं कसं, हे दोन्ही सांगितलं आहे. बंधनही सांगितलं आहे आणि मोक्षही सांगितलेलं आहे. थोडं अवघड वाटतं आहे पण पुन्हा पुन्हा ह्याचं नक्की 16 टोकं म्हणजे काय हे सगळं आपल्याला पुन्हा पुन्हा अभ्यास करायला पाहिजे. कारण केवळ ब्रह्म हे एकमेव अद्वितीय आहे. जेव्हा आता हे पुष्कळ वेळा बोलले, त्यांनी हे सगळे विश्वाची रचना केली आणि हे सगळं ब्रह्मचक्र आहे, संसारचक्र आहे असं त्याचं म्हटलेलं आहे. पण आपण सगळे त्या जगदीशाचाच अंश आहोत आणि त्याच्यातनं म्हणजे जीव स्वतःला वेगळा मानू लागला म्हणून त्या अज्ञानामुळे हे सगळं घडलेलं आहे. या चक्रबंधनात आपण पडतो ना जन्ममृत्यूच्या, हे सगळं अज्ञान हे त्याचं मूळ आहे. त्यामुळे त्याला तुंबा म्हटलेलं आहे. आता कारण कळलं, आता उपाय शोधायला पाहिजे. जिथे पहिल्यांदा कारणच सापडत नव्हतं, आता कारण कळलं. अज्ञान हे त्याचं कारण आहे. आता उपाय काय आहे तर हे जाणून घेतलं पाहिजे, माझं स्वरूप काय आहे. मी दिसते हा हात, पाय, डोळे, नाक हे मी नाही आहे. चैतन्य हे माझे स्वरूप आहे आणि मी म्हणजे शरीर नाही आहे हे कळलं की मग त्याची ओळख पडते, कर्त्याची मग ओळख होते आणि मग हळूहळू विश्वाचा निर्माता आणि मी याच्यात काहीही भेद नाही असं वाटायला लागतं, कळायला लागतं. मग आता हे जाणण्यासाठी मार्ग आहे का काही? मार्ग आहे ना. पुढच्या 7व्या मंत्रामध्ये सांगितले, उद्गीतमेतत् परमंतु ब्रह्म तस्मिन् त्रयं सुप्रतिष्ठाक्षरं च अत्रांतरं ब्रह्मविदो विदित्वा लीना ब्रह्मणि तत्परा योनिमुक्ताः. आता ज्याच्या महिम्याचं वर्णन वेदांनी श्रुतींनी गायलेलं आहे तो परब्रह्म हे सगळ्याचं आश्रयस्थान आहे. आता त्याच्यातच सगळं ते तीनही रूप त्याची स्थित आहे. तीनही लोक स्वर्ग, पृथ्वी, पाताळ आहे. त्याला विनाश नाही. हे सगळं किंवा त्याला ओळखलं की त्याचा आनंद हे ब्रह्मविद आहे ते आपल्या स्वतःमध्येच घेतात. आता या त्रयमध्ये काय काय सामावलं आहे तर प्रणवाला सुद्धा 3 मात्रा आहेत. अकार, उकार, मकार. 3मध्ये काय आहे? ब्रह्मा, विष्णू, महेश आहे. विराट, हिरण्यगर्भ, ईश्वर आहे. अवस्था कुठल्या आहेत? 3 अवस्था, जागृती, स्वप्न, सुषुप्ती. लोक कुठले आहेत? स्वर्ग, पृथ्वी, पाताळ. त्रिपुटी कुठल्या आहेत? ध्याता, ध्यान, ध्येय. 3 ब्रह्मांडाचे त्रिपुटी काय? विश्व, तैजस आणि प्राज्ञ. आणि त्रिगुण कुठले आहेत? सत्व, रज, तम. या सगळ्या भेदांचं सुद्धा हे भेद दिसत आहेत, टोटली वेगळे आहेत एकमेकांपासून, पण तरी सगळ्याचं अधिष्ठान ब्रह्मच आहे आणि ब्रह्म त्या सगळ्यात आहे आणि सगळ्याहून वेगळंसुद्धा आहे. परमात्मा जो आहे तो देश, काल या सगळ्यांनी परिच्छिन्न नाही. तो विभागल्यासारखा वाटतो पण तो एकच आहे. एकमेव अद्वितीय ते परब्रह्म आहे. आता पुढचा परत एक मंत्र आपण गाळूया आणि पुढे जाऊया. खरं तर सगळेच महत्त्वाचे पण आपल्याकडे थोडा वेळ कमी असल्यामुळे तो 8वा मंत्र न घेता 9व्याकडे जाऊया. ज्ञाज्ञो द्वावजा विशनीषा वजाह्येका भोक्तृभोग्यार्थयुक्ता अनंतश्चात्मा विश्वरूपो ह्यकर्ता त्रयं यदा विन्दते ब्रह्ममेतत्.
आता फार वेगळे शब्द आहेत, कधीच ऐकले नाहीत ते. ज्ञाज्ञ. पण एकदा त्याचं स्पष्टीकरण कळलं की काही अवघड नाही. ज्ञ आणि अज्ञ याच्या मिळून शब्द झाला आहे ज्ञाज्ञ. आणि हे दोन आहेत म्हणून त्याचं द्विवचन वापरलं आहे. ज्ञाज्ञ द्वाव जीश निशा. आता हे कसे आहेत, ईश पण आहे आणि अनिश पण आहे. ज्ञ पण आहे, अज्ञ पण आहे, ईश पण आहे, अनिश पण आहे. आणि द्वौ एव अजौ, ते अज आहेत असं वाटतं. त्यामुळे जीव काय आहे तर जीवाचा स्वतःच्या शरीरावर सुद्धा ताबा नाही. मला वाटतंय खूप आपण निरोगी राहावं, स्वस्थ असावं, पण माझा कुठे माझ्या शरीरावर ताबा आहे. मला कधी डायबेटीस होतो, कधी काहीतरी किडनी फेल होते, कधी BP वाढतं. म्हणजे माझंच शरीर आहे पण ह्याच्यावर माझा कंट्रोल नाही आहे. पण ब्रह्म कसं आहे, ब्रह्माचं सगळ्या जगावर नियंत्रण आहे. जीव कसा आहे, अल्पेश्वर आहे आणि ब्रह्म कसा आहे, ईश्वर आहे. ईश आणि अनिश कळलं. मी कसं आहे, अनाप्त काम आहे आणि तो कसा आहे, आप्त काम. माझ्या कामानं कधीच पूर्ण होत नाही म्हणून मी अनाप्त काम आहे, तो आप्त काम आहे. जीव एका शरीरात राहतो आणि ब्रह्म अनंत शरीरामध्ये वास करतो. जीवाला अनैश्वर्याची उपाधी आहे आणि तो ऐश्वर्य संपन्न आहे. बघा किती फरक आहे, पण तरीसुद्धा एवढा फरक असूनसुद्धा हे दोन वाटतात, पण खरं तर ते एकच आहेत असंही म्हटलेलं आहे. त्यामुळे एकच परब्रह्म खरं आणि बाकी सगळे भास आहेत. बाकी सगळे भास रूप आहेत. आपल्याला हे जे विश्व दिसतं आहे ना, हा सगळा भास आहे. हा सगळा भास आहे. एका ब्रह्मवस्तूवर हे सगळं विश्व आधारलेलं आहे. पण हे कधी ना कधी म्हणजे अब्जावधी वर्षानंतर का होईना हे संपणार आहे. त्यामुळे हा भास आहे. आता आत्मा शब्द वारंवार येतो, त्याचं थोडं स्पष्टीकरण बघूया म्हणजे मग तुम्हाला ते इंटरेस्टिंग वाटेल. पण हे थोडा कठीण विषय आपलं आपण समजून घ्यायचे. पण आत्म्याची व्याख्या मात्र तुम्हाला नक्कीच कळणार आहे. त्याच्या 4 व्याख्या केलेल्या आहेत बरं का. आत्मा म्हणजे काय, सर्वम आपनोती, व्यापनोती, समापनोती. सगळ्यात व्याप्त असणारा, सगळ्यांना व्यापून असणारा तो आत्मा. एवढं कळलं. आपनोती, सगळ्याला व्यापून आहे, तो सगळीकडे आहे. दुसरी व्याख्या आहे आदत्ते इति आत्मा. सगळ्यांना ग्रहण करणारा तोच आहे, सगळ्यामध्ये आहे विलीन करणारा सुद्धा तो आहे. दुसरी व्याख्या. तिसरी व्याख्या आहे अतती इति आत्मा. अतती, अत म्हणजे पार करणे. आपण अत्येती मिळतं पाहिलं होतं. अतती म्हणजे ओलांडणारा, सगळीकडे पसरलेला, विद्यमान असणारा, ज्याला सीमाच नाही आहे असा तो अतती इति आत्मा असं म्हटलेलं आहे. आणि चौथी व्याख्या आहे अत्ती इति आत्मा. अद धातू आहे. अद म्हणजे अशन म्हणजे खाणे, सगळ्यांना खाणारा, आपल्यात सामावून घेणारा असा तो आत्मा आहे. अशा 4 व्याख्या आपण आत्म्याच्या पाहिल्या. हा काय करतो, काहीच करत नाही. सगळं विश्व ह्याच्यावर भासतं, सगळीकडे तो आणि तोच भरून राहिलेला आहे. खरं तर वेगळं काहीच नाही आहे. जीव, ईश्वर, माया हे सगळं त्या तिन्ही गोष्टी त्या ब्रह्मावर भासतात, पण तो त्याच्या सगळ्याच्या पलीकडे भरलेला आहे असंही म्हटलेलं आहे. बघा आता तो आत्मा सगळीकडे आहे पण कुठेच नाही आहे. आता मधले श्लोक पण असेच आहेत. 10वा 11वा 10व्यामध्ये महत्त्वाचं आहे, बघूया आपण. मंत्र नाही वाचत, फक्त अर्थ बघूया. त्याच्याशी आता काय करायचं आहे, आता मला तिथपर्यंत पोचायचं आहे. हे सगळं तत्त्वज्ञान ऐकते मी, पण मी पोचू कशी, मला आता एक उपाय सांगा तुम्ही. कसं पोचता येईल. तत्वभावात योजनात म्हणजे त्याच्याशी आपल्याला जोडून घ्यायचे. युज धातू आहे. युज म्हणजे जोडायचे. माझ्यातलं तत्त्व आणि त्याच्यातलं तत्त्व एकच आहे असा भाव व्हायला हवा. हा भाव व्हायला पाहिजे ना. कोण आहे सगळं शेवटी त्याच्यात आणि माझ्यात काहीही फरक नाही आहे. मोठी अग्नी पेटलेला आहे आणि बाहेर त्याच्या ठिणग्या पडत आहेत, पण त्या ठिणगीमध्ये सुद्धा तोच अग्नी आहे. जो त्या अग्नीमध्ये जे तेज आहे, जी दाहकता आहे ती त्या ठिणगीत पण आहे. असं नाही आहे किंवा नेहमीच मी उदाहरण सांगते, जे तलावामध्ये सरोवरामध्ये जे पाणी आहे तेच भांडभर पाणी त्याच्यातलं घेतलं तरी त्याच्यात तेच आहे. तसंच तो मोठा आहे, मी लहान आहे, एवढाच फरक, पण त्याच्यात आणि माझ्यात तत्वतः काहीच भेदभाव नाही. हे स्वीकारायला हवं आणि हे पुन्हा पुन्हा मनावर ठसायला हवं, त्याचा निधिध्यास हवा.
एकदा ब्रह्मभाव जागृत झाला की हे विश्व लटकं वाटायला लागतं, मिथ्या वाटायला लागतं, कमी महत्त्वाचं वाटायला लागतं आणि मग त्याची आसक्तीसुद्धा उरत नाही. तो प्रगट झाला की विश्व दिसत नाही आणि तो लपला की मात्र आभास होतो. आत्ता आम्हाला विश्व दिसतं आहे कारण आम्हाला तो दिसत नाही, तो लपला आहे. तो आहे पण तो लपला आहे. तो प्रगट झाला की विश्व लपतं. फार गंमत आहे, फार सुंदर सांगितलं आहे. प्रगटे तव तव न दिसे, प्रगटे तव तव न दिसे, लपे तव तव आभासे, प्रगटन लपाला असे न खोभता तो. चांगदेव पासष्टीमध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे. त्यामुळे विश्वरूपाने पसरलेला ईश्वर पाहण्यासाठी त्या चैतन्याला पाहायला पाहिजे. मग सगळे भेदभाव मावळून जातात. स्त्री पुरुष पशुपक्षी दिसले तरी जाणवत नाहीत, त्यामागचं फक्त चैतन्यच जाणवतं. आणि मग नवल उदेला चंडांशू मावळवीत विश्वाभासू अशी दृष्टी आपोआप प्राप्त होते असंही म्हटलेलं आहे. आता एकदम आपण थोडं मंडूकप्लुती करूया, म्हणजे उडी मारूया त्याच्यापुढे. एकदम 14वा मंत्र घेते. स्वदेहमरणीं कृत्वा प्रणमं चोत्तरारणीं ध्याननिर्मथनाभ्यासात देव पश्यन् निगूढवत. आता बघा, हा महत्त्वाचा मंत्र आहे 14वा म्हणून मी घेते बरं का. ज्याप्रमाणे काष्ठातील गुप्त अग्नीला बाहेर काढण्यासाठी अरणीचं मंथन करावं लागतं. फार आपण अवघड श्लोक गाळलेलेच, कारण आपल्याला निदान या उपनिषदाबद्दल रुची निर्माण झाली पाहिजे, की निदान अभ्यासासाठी जिज्ञासा वाढली पाहिजे. म्हणून मी थोडे अवघड मंत्र टाळून जे आपल्याला शक्य आहे, जे समजतील तेवढेच घेऊया. स्वदेहम मरणीं कृत्वा, देहाची अरणी करायची. अरणी शब्द तुम्हाला माहिती आहे, मागे आपण बोललो होतो. यज्ञ करताना असा काडेपेटीने विस्तव पेटवायचा नसतो. अरणीमध्ये मंथन करायचं असतं. म्हणजे खालची एक अरणी असते त्याला अधरारणी म्हणतात, आणि वरची एक अरणी असते त्याला उत्तरारणी म्हणतात. आणि त्याच्यामध्ये ते मंथन करून तो अग्नी चेतवायचा असतो. आता काय करायचं आहे आपल्याला एक उपाय सापडला आहे. देहाचीच अरणी करायची. काष्ठातून अग्नी प्रगट करण्यासाठी तो घासावा लागतो ना. मग तुमच्यामध्येच ते चैतन्य आहे, ती ऊर्जा आहे, ते परब्रह्म तत्त्व तुमच्यामध्येच आहे. त्याला प्रगट करण्यासाठी काहीतरी तर करावं लागेल, काहीतरी तर कष्ट घ्यावे लागतील. जसा अरणीतून अग्नी कष्टपूर्वक मंथन करून तो प्रगट होतो, तशी आता देहाची अरणी करूया. स्वदेहम अरणीं कृत्वा प्रणवं चोत्तरारणीं. वरची अरणी कुठली आहे? आता प्रणव ही उत्तर अरणी आहे, जात्यासारखं असतं, आणि मंथा म्हणजे रवीसारखं त्याच्यात ते घर्षण करायचं असतं. आता खालची अरणी हा देह आहे आणि वरची अरणी हा ओंकार आहे, प्रणव आहे. मग आता ओंकार ही वरची अरणी म्हणजे मंथा आहे, त्याचा निरंतर जप करणं हे मंथन आहे. आणि त्याच्यासाठी मात्र देह आणि मन स्थिर हवं, हे ध्यानासाठी आवश्यक आहे. जात्याची सुद्धा बघा, आता लक्षात घ्या, आता अगदी आपल्या आवडीचा विषय आहे. जात्याची खालची तळी असते ती स्थिर असते आणि वरची तळी हालत असते. खालची पण हालायला लागली तर, दोन्ही हालायला लागल्या तर त्याच्यातनं पीठ नाही निघणार. एकाने स्थिर राहायला पाहिजे आणि एकाने गतिमान राहायला पाहिजे. मग आता देह स्थिर ठेवायचा आहे आणि या देहावर पुन्हा पुन्हा मंथन करून त्या ओंकाराचे संस्कार करायचे, त्या प्रणवाचे संस्कार करायचे. शरीर मात्र स्थिर पाहिजे, मनसुद्धा स्थिर पाहिजे. पण निदान आपण आता शरीरापासून सुरुवात करूया. आमचे कबीरजी तर म्हणतात, मन जाता है तो जाने दे. मनाला नाही आम्ही धरून ठेवू शकतो, पण शरीर आपल्या हातात आहे ना. 1 तासभर एका जागी बसायचं म्हटलं तर इतकं काही अवघड नाही आहे, बसू शकतो आपण शांतपणाने. मग आता कबीरजी म्हणतात, मन जाता है तो जाने दे, मत जाने दे शरीर, नहीं खिंची कमान तो कैसे छूटेगा तीर. एकतरी गोष्ट स्थिर ठेव. मी नेहमीच सांगते, अध्यात्म साधनेला सुरुवात करताना आपल्याला एका जागी आधी शांत बसता यायला पाहिजे. काही पुस्तकं वाचू नका, काही अभ्यास करू नका, कुठलाही जप नको, काही नको.
एवढंसुद्धा जमत नाही, इतकी सोपी गोष्ट जमत नाही, मग कसं काय तो परमात्मा हस्तगत होणार? कसं काय त्याचं दर्शन घडणार? सुरुवात कुठनं करायची? शांत बसायचे, खालची अरणी स्थिर ठेवायची. कठोपनिषदात सुद्धा पाहिलं होतं, प्रणवो धनुष्यरो ह्यात्मा ब्रह्मतल्लक्षमुच्यते अप्रमत्तेन वेद्धव्यम शरवत्तन्मयो भवेत. पाहिलं होतं ना. मग आता किंवा कठोपनिषदात सुद्धा यमराजाने उपदेश केला तेव्हासुद्धा सांगितलं होतं, किती वेळा ओंकाराचा उल्लेख आला आहे, पण आपण लक्षच देत नाही. यमराज म्हणाले ते एतत् हि एव अक्षरम ब्रह्म एतत् हि एव अक्षरम परम एतत् हि अक्षरम ज्ञात्वा यो यदिच्छति तस्य तत्. एतत् आलंबनं श्रेष्ठम एतत् आलंबनं परम एतत् आलंबनं ज्ञात्वा ब्रह्मलोके महीयते. एवढं आलंबन ठेवा. बघा, फक्त ओंकाराचा सतत उच्चार करायचा. मध्ये कुणीतरी विचारलं होतं मला की स्त्रियांनी ओंकार म्हटला तर चालतो का? हो, परब्रह्माच्या ठिकाणी स्त्री पुरुष हा भेद नाही आहे आणि ओंकारोपासनेने निश्चितपणाने ब्रह्मप्राप्ती होते अशी ग्वाही उपनिषदाकाराने दिलेली आहे. आणि ओंकार कुठे नाही, आपल्या शरीरात ओंकार आहे. 2 भुवया आणि मधलं जे आज्ञाचक्र आहे, डोळे भुवया नाक हे मिळून एक ओंकार आहे. पसरलेले दोन्ही हात आणि हृदय ह्याचा एक ओंकार होतो. दोन्ही पाय आणि कटी प्रदेश ह्याचा एक ओंकार आहे. त्यामुळे स्थूल शरीराचा, सूक्ष्म शरीराचा, कारण शरीराचा ओंकार आपल्यामध्येच आहे. ज्या ओंकाराचं सतत ध्यान करणं म्हणजे मंथन आहे. सातत्याने ध्यान करायचे. कसं ध्यान करायचं आहे? सातत्याने ध्यान जर का केलं तर निश्चितपणाने तिथे पोचू शकणार आहोत. आता इथे दिलेला जो अरणीतून अग्नी उत्पन्न करण्याचा दृष्टांत आहे तो अतिशय समर्पक आहे, योग्य आहे बरं का. कारण ज्या वाणीने ओंकाराचा जप करायचा आहे ती वाणी कोण आहे? ती अग्निरूप आहे. मग पुन्हा या अग्नीतूनच ते अग्निरूप तयार करायचे, उत्पन्न करायचे, एवढं आहे. आणि हे सगळं करत असताना तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यं च प्रबोधनम एतत् एकं परत्वं च ब्रह्माभ्यासम विदुर्बुधाः असं म्हटलेलं आहे. आणि ह्या चिंतनातून, ह्या देवाणघेवाणीतून, ह्या विचारमंथनातूनच तो भेटणार आहे आणि तो निश्चित भेटणार आहे असं म्हटलेलं आहे. पुढचा 15वा मंत्र आहे तिलेषु तैलम. आता एवढा तो आमच्या जवळ आहे. खरं तर कुठेही शोधायला जायचं नाही, ना काशीला जा, ना रामेश्वराला जा, ना 4 धाम यात्रा करायची गरज, कुठेही जाऊ नका. बसल्या ठिकाणीच तो भेटणार आहे. मग एवढा जवळ आहे, आम्हाला का दिसत नाही आहे? सोपं आहे खरं म्हटलं तर. का भेटत नाही आम्हाला? कारण तो गुप्त आहे, तो लपला आहे, तो गुह्य आहे. कसा गुह्य आहे सांगू का? तिलेषु तैलम. तिळामधनंच तेल काढतात ना, पण तीळ हातात घेतले तर काही तेलकट लागतात का? त्याच्यातलं तेल दिसतं का आपल्याला? नाही दिसत. तिलेषु तैलम दधनीव सर्पिः आपस्रोतस्सु अरणीषु च अग्नि एवम आत्मा आत्मनि गृह्यते असौ सत्येन एनं तपसा योहा अनुपश्यती. फार सुंदर उदाहरणं दिलेली आहेत. तिळात तेल असतं, दह्यातच तूप असतं. दह्याचंच आपण मंथन करतो, त्याच्यातनं ताक काढतो, त्याच्यातनं लोणी येतं, त्याचं तूप करतो. म्हणजे त्या दह्यातच तूप असतं, त्या तिळातच तेल असतं. सुक्या नदीतही खड्ड्याखाली पाणी असतंच. नदीच्या काठावर जे वाळवंट असतं तिथे थोडं खणलं तर पाणी असतं, पण वरतून आपल्याला वाळू दिसते आहे ना. पण लपलेल्या गोष्टी आहेत. तसाच अरणीमध्ये सुद्धा अग्नी असतोच. तुम्ही वेगळा क्रिएट नाही करत. अग्नीमध्ये, त्या अरणीमध्ये अग्नी असतोच, तसा स्वतःमध्ये आत्मा असतोच अहो. इथे म्हणलेलं एवम आत्मा आत्मनि गृह्यते असौ. आपल्यामध्ये आत्मा आहेच आहे, पण अशा रीतीने त्याला तपसा जाणायचे, तपानी जाणायचे, तर तो निश्चित प्राप्त होतो. चला, बरं वाटलं, जरा बरं वाटलं की तो प्राप्त होऊ शकतो. अगदी ऋषी मुनी विद्वानांनाच होईल असं नाही, मलासुद्धा होऊ शकतो आहे. प्रत्येकाने मनाशी निश्चय करायचा आहे. मात्र आपल्यातला परमात्मा प्रगट होण्यासाठी, जाणण्यासाठी योग्य दिशेने काही प्रयत्न करावे लागतात. त्याची आस धरावी लागते, जीव व्याकुळ व्हायला लागतो, त्याची तळमळ व्हायला लागते. जशी जळाविना मासोळी
तशी परमेश्वराशिवाय, त्याच्या साक्षात्काराशिवाय मला तळमळ लागली पाहिजे. भेटी लागे जीवा लागलीसे आस. असं होतं का आपलं? नाही ना. अशी आस लागायला पाहिजे. मोक्षासाठी तळमळ हवी, त्या परमेश्वराचं अनुसंधान हवं. त्याच्यासाठी मग काय करायचं? चित्तशुद्धी आहे, आचरण चांगलं पाहिजे, सत्तत्वाचा ध्यास लागायला पाहिजे. मग तपानी संयमानी मन एकाग्र करून प्रयत्न केले तर तो निश्चित प्राप्त होतो. अशी अगदी जलती आग पाहिजे, एकदम बर्निंग डिझायर ज्याला म्हणतात तशी पाहिजे, कॅज्युअल नको असंही म्हटलेलं आहे. आता अगदी अखेरचा मंत्र बघूया. सर्वव्यापीनम आत्मानं क्षीरे सर्पिरिव अर्षितम आत्मविद्या तपोमूलम तद ब्रह्मोपनिषद परम. काय म्हटलेलं आहे? हेच सांगितलेलं आहे. आत्ता जे मागच्या मंत्रात होतं त्याचंच एक्सटेन्शन आहे. ज्याप्रमाणे दुधात तूप नक्की कुठे आहे असं सांगता येत नाही. पातेल्यामध्ये आपण दूध ठेवतो, तापवतो, पण ह्याच्यातल्या कुठल्या खाली आहे का मध्ये आहे का साईडला आहे का कुठे असं सांगता येत नाही. जसं दुधात तूप नेमकं कुठे सांगता येत नाही, ते सगळीकडे व्याप्त असतं, त्याचप्रमाणे परमात्मा हा नक्की कुठे आहे, जगात भरलेला आहे, पण तो नक्की कुठे आहे हे सांगता येतं का? नाही ना. पण तो नाही अशी जागाच नाही आहे, तो सगळीकडे भरलेला आहे. मग तो प्राप्त कसा होतो? तो भेटतो कधी? कसा भेटणार? तर भेटू शकतो आत्मविद्येच्या सहाय्याने, तपोबलाने तो प्राप्त होऊ शकतो. उपनिषदाने त्याचं वर्णन जे केलेलं आहे त्यांनी म्हटलेलं आहे की सगळ्यात जो श्रेष्ठ मनुष्य आहे त्याला ते परब्रह्मप्राप्ती होऊ शकते. पण मी तर शिकलेली नाही आहे, माझ्याकडे पैसा नाही आहे, असं आपण कारणं खूप आहेत. पण जगातला श्रेष्ठ माणूस होण्यासाठी या कशाचीही आवश्यकता नाही आहे. आवश्यकता एकाच गोष्टीची आहे, ते म्हणजे अनुसंधान. त्यामुळे दूध, आता बघा ना, दूध कसं आहे? दूध शुभ्र आहे, ओजस्वी आहे, रसमय आहे. तसंच परमात्म्याचं सच्चिदानंद रूप जे आहे त्याच्यामध्ये तेज आहे, चित्त आहे, आनंद आहे. तोच त्या विश्वरूपाने नटलेला आहे. दुधाचे जसे गुणधर्म आहेत तसे परमेश्वराचे पण आहेत. दुधाचा रंग कसा आहे? पांढरा शुभ्र आहे. दुधामुळे काय होतं? पुष्टी मिळते, पोषण मिळतं, तेज येतं, वर्धमान होतं आणि रसमय आहे. तसंच हे परमात्मा स्वरूप अगदी एक्झॅक्टली तसंच आहे. त्याच्यात सच्चित आनंद या तिन्ही गोष्टी सामावलेल्या आहेत. त्यामुळे ज्ञान देणाराही तोच आहे, तपासाठी प्रेरणा देणारा तोच आहे, इंद्रियांना विविध शक्ती पुरवणारा सुद्धा तोच आहे, विचार करायला लावणारा तोच आहे, बोलवणारा तोच आहे, ऐकवणारा तोच आहे. वक्ता श्रोता श्रीराम समर्थ असं समर्थांनी म्हटलेलं आहे. बोलणारा पण तोच आहे आणि ऐकणारा पण तोच आहे. वक्ता पण तोच आहे, श्रोता पण तोच आहे. बघा ना, सगळी ग्रसिष्णू प्रभविष्णूचं असं विष्णू सहस्रनामामध्ये म्हटलेलं आहे. निर्माण करणारा तोच आहे आणि सगळ्याचा घास घेणारा, सगळ्यांचा लय करणारा, संहार करणारा पण तोच आहे. म्हणजे तो नाही अशी जागा दाखवा बरं. अशी जागा कुठेच मिळणार नाही, इतका तो सगळीकडे भरून राहिलेला आहे. असा जर तो असेल तर मला त्याचं दर्शन होणं निश्चित शक्य आहे. मात्र मार्ग सापडला पाहिजे. योग्य मार्गाने मला जाता आलं म्हणजे आता एक तर एवढं तर कळलं, शरीराला स्थिर ठेवायचं आहे, मन स्थिर करायचं आहे आणि ओंकाराचं ध्यास घ्यायचं आहे, ओंकाराचं ध्यान करायचं आहे. एवढं केलं तर त्यांनी खात्री दिली, ॲश्युरन्स दिला, गॅरंटी दिली आहे की निश्चितपणाने ब्रह्मदर्शन घडणार आहे. मग प्रयत्न करूया. या उपनिषदांच्या अभ्यासाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना शक्य असेल त्यांना तिथपर्यंत निश्चितच पोचायचं आहे. कारण तोच जीवनातलं खरं तर अंतिम गंतव्यस्थान तेच आहे, अल्टिमेट डेस्टिनेशन तेच आहे. तिथपर्यंत पोचायचं असेल तर हा उपनिषदांचा अभ्यास आपल्याला निश्चितच फलदायी ठरणार आहे. इहलोकासाठी सुद्धा आणि परलोकासाठी सुद्धा, प्रेयसासाठी सुद्धा आणि श्रेयसासाठी सुद्धा, अभ्युदय आणि निःश्रेय सगळ्यासाठी हा उपनिषदाचा अभ्यास स्वतःमध्ये उन्नती घडवून आणायची. हे करता करता व्यक्तिमत्व विकास होणार आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी सुद्धा उपनिषदं अतिशय आवश्यक आहेत. एवढं जर का ऋषींनी सांगितलं आहे, आपलीच उपनिषद आहेत. बरं, आपल्याला कुठे परदेशात जायची गरज नाही आहे.
आपल्याच घरात आपलीच उपनिषद आहेत, फक्त ती उघडून वाचायची आहेत. थोडी वाचा, पण त्याच्यावर चिंतन मनन केलं तर आपल्याला निश्चितपणाने तिथपर्यंत पोचता येणारच आहेत, याची अगदी खात्री देते. आणि इथेच थांबूया. आपण शेवटचे 2 शांती मंत्र म्हणूया. ओम स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तां न्याय्येन मार्गेण महीं महिषाः गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.